नमस्कार मंडळी, मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार हा 5 डिसेंबरला होता, त्यानंतर 12 डिसेंबरला आणि येणारा हा 19 डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार आणि शेवटचा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातला 26 तारखेला आहे आणि 26 तारखेला आहे सप्ला एकादशी। तर अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की सप्ला एकादशी आहे तर मग उपवास कसा करायचा, उद्यापन कसं करायचं, ते संभ्रम निर्माण झाला आहे। अनेकांना अनेक प्रश्न पडले आहेत की उपवास कसा करावा, उद्यापन कसं करावं। मार्गशीर्ष गुरुवारच्या शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करत असतो, तर मग उद्यापन करायचं की नाही करायचं। खूप जण एकादशीचा उपवास करतात, मग त्यांनी कसं करायचं आहे, या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकेल। महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी आपण उपवास करतो आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करतो। मग ते गुरुवार 4 असो की 5 असो, आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे करतो। परंतु यावेळी शेवटच्या गुरुवारी सप्ला एकादशी आली आहे, त्यामुळे खूप जणांना प्रश्न पडला आहे की उद्यापन करावं की नाही करावं। आता अनेक जणांच्या नेहमी करता एकादशी असतात, जसं की माझं देखील नेहमी करता पंधरवाडीची एकादशी मी धरते। मग अशा वेळी प्रॉब्लेम असा होतो की उपवास करायचा की नाही करायचा, एकादशी करायची की नाही करायची, उद्यापन कसं करायचं। तर ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी एकादशीचा उपवास देखील करायचा आणि माता लक्ष्मीची पूजेची मांडणी देखील करायची आणि पूजा करायची आहे। जी आपण कथा वाचतो ती कथा वाचायची, आरती करायची। आपण नेहमी करता आतापर्यंत जशी पूजा मांडणी करत आलो आहे तशी पूजा मांडणी करायची, कथा वाचायची, आरती करायची। आणि तुम्हाला जर का उद्यापन करायचं असेल, म्हणजे अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे उद्यापन करतात। म्हणजे आता खूप जण 5 मुली बोलवतात किंवा ज्या सुवासिनी बायकांना उपवास आहे त्यांना आपण बोलवतो, दूध देतो किंवा खीर देतो। बरेच ठिकाणी म्हणजे दूधच दिलं जाते किंवा प्रसाद म्हणून त्यांना खीर दिली जाते। तर ज्यांना एकादशी आहे त्यांनी मग फक्त दूध द्यायचं आणि तुम्ही ओटी भरायची आहे आणि एखादा फळ म्हणून तुम्ही ओटीमध्ये द्यायचं आहे। म्हणजे केळी देऊ शकता किंवा आता हिवाळा आहे कुठलेही फळ तुम्ही देऊ शकता, पेरू देऊ शकता, केळी देऊ शकता। याप्रमाणे तुम्ही त्यांची ओटी भरायची आहे आणि तुम्ही तुमचं उद्यापन करायचं आहे। म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचे जे पोथी आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की ती जी पुस्तिका आहे ती देखील आपण उद्यापनाच्या वेळेस देत असतो। तर तुम्ही तसं देखील करू शकता, तुम्ही पुस्तकाचं वाटप देखील करू शकता। आपण ती पुस्तिका वाटप यासाठी करत असतो की व्रताचा जो वसा आहे तो एकीकडून दुसरीकडे जावं। म्हणजे आपण व्रत करतो आहे तर मग समोरच्या व्यक्तीला देखील व्रत कळावं, त्यांनी देखील व्रत करावं। ज्या महिला असतील, मुली असतील त्यांनी देखील महालक्ष्मीचं व्रत करावं, हा त्यामागचा हेतू असतो। आणि आपलं जसं चांगलं झालं तसं समोरच्याचंही चांगलं करावं, हा त्यामागचा हेतू असतो। त्यामुळे आपण ती पुस्तिका ही उद्यापनाच्या वेळेस आपण भेट म्हणून देत असतो। तर तुम्ही पुस्तिका देऊ शकता किंवा तुम्ही कोणाला बोलवलं असेल, समजा छोट्या मुलींना बोलवलं असेल तर मग तुम्ही त्यांच्या उपयोगाच्या वस्तू देखील त्यांना भेट म्हणून देऊ शकता। शालेय उपयोगी जे वस्तू असतील, जे त्यांना शाळेमध्ये कामी पडतील ते देखील तुम्ही पेन, पेन्सिल, नोटबुक तुम्ही या स्वरूपात देखील त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता। तर मी सांगते तुम्हाला की मी दरवेळी एक सुवासिनी जेवू घालते, तर मग अशा वेळी मी पुरणपोळीचा नैवेद्य करते। मग एकादशी आहे तर मग पुरणपोळीचा नैवेद्य जमणार नाही, पुरणपोळी आपण कशी करायची, कारण एकादशीच्या दिवशी नैवेद्य चालत नाही। मग अशा वेळी मी काय करणार आहे की पौष महिन्यातला जो पहिला गुरुवार आहे त्यावेळेस मी उद्यापन करणार आहे। आणि म्हणजे हे 4 गुरुवार तर मी पकडणारच आहे, परंतु पौष महिन्यातला पहिल्या गुरुवारी मग मी उद्यापन करणार आहे, कारण की एकादशी आहे, उद्यापन चालत नाही। मी पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवते, मग तो चालणार नाही। मग अशा वेळी पौष महिन्यातला जो पहिला गुरुवार आहे त्यावेळेस उद्यापन करायचं, नैवेद्य दाखवायचा आणि जी आपण सुवासिनी जीव घालतो तिला बोलवायचं आणि मग तिची ओटी वगैरे भरायची। मुलगी असेल तर मग तिला काही भेटवस्तू द्यायच्या, तिच्या मी जसं तुम्हाला सांगितलं की शालेय उपयोगी जे वस्तू देखील आपण देऊ शकतो किंवा तिला यूजमध्ये येणाऱ्या ॲक्सेसरीज ज्या असतील त्या तुम्ही ज्वेलरी वगैरे देखील तुम्ही भेट म्हणून देऊ शकता। अशा प्रकारे आपण उद्यापन करू शकतो। आणि समजा आता खूप जणांना काही अडचण आहे, तर मग कोणाचा पिरियड आला आहे, कोणाला काही सुतक पडला आहे, मग अशा कंडिशनमध्ये देखील एखादा गुरुवार जातो, अशा कंडिशनमध्ये देखील आपण उद्यापन करू शकत नाही। मग तुम्ही ते नेक्स्ट म्हणजे जो पौष महिन्यातला जो गुरुवार येईल त्यावेळेस तुम्ही उद्यापन करू शकता, काही अडचण नाही। पौष महिन्यातला पहिला गुरुवारी उद्यापन करायला ते आपण लक्ष्मी व्रत जे करतो त्या पोथीमध्ये सांगितलंच आहे की तुम्ही कुठल्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुरुवात करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही तुमचे उपवास संपवू शकता। तर या प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता। म्हणजे जर तुम्ही जेवू घालत नसणार कोणाला तर मग तुम्ही दुधाचा प्रसाद देऊन तुम्ही सुवासिनींना बोलवा, त्यांची पाय स्वच्छ धुवून घ्या, त्याच्यावर तुम्ही हळदी कुंकू टाकू शकता त्यांच्या पायावरती। माता लक्ष्मी स्वरूपच आपण त्यांची पूजा करत असतो, त्यांची ओटी भरा। अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करून घेऊ शकता। किंवा मग पौष महिन्यातल्या तुम्ही जर का जेवू घालत असाल तर मग पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करून घेऊ शकता। इतकं साधं सोपं सरळ आहे, काहीही म्हणजे कन्फ्युजन व्हायची गरज नाही। हा गुरुवार नाही जमला तर मग पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता। आणि मग उद्यापन कधी करावं, तर उद्यापन तुम्ही संध्याकाळच्या वेळी करू शकता। म्हणजे तिन्ही सांजेची जी वेळ असते, आपण लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ असते त्यावेळेस आपण उद्यापन करून घेऊ शकतो। तिन्ही सांजेच्या वेळेला 6 ते 7च्या दरम्यान। जणांच्या अडचणी असतील, समजा संध्याकाळच्या वेळी तुम्हाला उद्यापन करणं जमलं नाही या गुरुवारी,
म्हणजे चौथ्या गुरुवारी, तर मग तुम्ही काय करायचं, दिवसभरात तुम्ही कधी तुमचं उद्यापन करून घेऊ शकता, त्याला काही अडचण नाही. परंतु तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते, त्यावेळी जर केलं तर खूप चांगलं. आणि माता लक्ष्मी स्वरूपच आपण ज्या सुवासिनी बोलवत असतो, त्यामुळे माता लक्ष्मी स्वरूपच मानून त्यांना तिन्ही सांजेच्या वेळेला त्या आपल्या घरामध्ये येतील आणि आपलं उद्यापन हे होऊन जाईल. म्हणजे असे देखील प्रश्न असतात की वर्किंग आहे, मग आम्ही घरी सुवासिनी बोलू शकत नाही, किंवा मुली मिळत नाही, किंवा बायका देखील मिळत नाही, मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं. मग तुम्ही जिथे जॉब करत असतात तिथे देखील तुम्ही जाऊन तुम्ही पुस्तिका देऊ शकता, जे फळ वगैरे आहे तुम्ही ते देऊ शकता, ओटी भरू शकता, आणि अशा प्रकारे देखील तुम्ही गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करू शकता. म्हणजे आपण आपलं उद्यापन करण्याचा हेतू हाच असतो की आपण आपल्या घरामध्ये कुणाला तरी बोलवावं आणि आपल्या हातून अन्नदान व्हावं, हाच उद्यापनाचा हेतू असतो. परंतु काही हरकत नाही, समजा शक्यच नाही झालं तर देवाला सगळंच दिसते, मग तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जिथे तुम्हाला बायका मिळतील, मुली मिळतील, तुम्ही अशा ठिकाणी देखील जाऊन उद्यापन करू शकता, काही अडचण नाही. तर तुम्ही बघा की तुम्हाला कुठला पर्याय योग्य वाटते, त्या प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता. उद्यापनाच्या दिवशी आपण जसं आतापर्यंत पूजा मांडणी केली आहे, म्हणजे दर गुरुवारी जशी आपण पूजा मांडणी करतो तशीच पूजा मांडणी आपल्याला करायची असते. आपण जो नारळ यूज केला आहे आतापर्यंत गुरुवारी, म्हणजे 3 गुरुवार आले किंवा 4 गुरुवार आले आणि शेवटचा 4था किंवा 5वा गुरुवार असला तर तोच नारळ आपण यूज करायचा, नवीन नारळ आपल्याला घ्यायची गरज नसते. आणि उद्यापन झाल्याच्या नंतर म्हणजे पूजा तशीच ठेवायची आहे, उत्तर पूजा झाल्याशिवाय आपल्याला पूजा ही हलवायची नसते. आणि तो जो नारळ आहे तो आपण फोडून खाऊ शकतो, एखाद्या आपल्या पदार्थामध्ये देखील यूज करू शकतो. आता अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो की खूप जणांचे याबद्दल थोडंसं मत होऊ शकते वेगळं, की तो जो नारळ आहे, तो जो नारळ आपण मांडतो, जो कलश आपण स्थापना करतो, तो आपण एक देवी स्वरूप म्हणून आपण कलशाची स्थापना करत असतो. मग आपण तो नारळ फोडायचा कसा, कारण की आपण त्याला देवी स्वरूप म्हणून मांडलेला आहे. तर आता अनेक ठिकाणी म्हणजे मतमतांतरी याबद्दल असू शकतात की तो नारळ जो आहे तो प्रवाहित करून देतात, पाण्यामध्ये विसर्जित करून जातात, जो प्रवाह असेल पाण्याचा तिथे तो विसर्जित करून देतात. तो तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता. परंतु आपण ती जी पूजा उचलतो त्यावेळी त्या नारळातलं देखील देवत्व संपते, त्यामुळे तुम्ही तो खाऊ शकता, किंवा मग तुम्ही तुमच्याकडे जर का पद्धत असेल तो पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा प्रवाहित पाण्यामध्ये, तर मग तुम्ही तसं देखील करू शकता, कारण की प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असू शकते. आणि आपण जेव्हा उत्तर पूजा करू तेव्हा आपल्याला शेवटी देवीला प्रार्थना करायची असते की पुनराग, म्हणजे माता लक्ष्मी तू परत माझ्या घरामध्ये आगमन कर. कारण आपल्याला उत्तर पूजा करायची आहे आणि उद्यापन देखील करायचं आहे. आता अनेक जण मार्गशीर्ष महिन्यातले उपवास करतात. मार्गशीर्ष महिन्यातले उपवास त्यांनी इतक्या वर्ष झाली केली, की कोणी 10 वर्ष, कोणी 20 वर्ष झाली मार्गशीर्ष महिन्यातले उपवास करत आहेत. मग आता शरीर थकल्यामुळे किंवा काही कारणामुळे उपवास होणार नाही, तर उद्यापन करायची गरज आहे का, म्हणजे वेगळं काही करायची गरज आहे का, तर वेगळं काही करायची गरज नाही. तुम्ही तुमचे उपवास तुम्ही आत्ताचं जे उद्यापन आहे ते उद्यापन केल्याच्या नंतर तुम्ही उपवास तुमचे बंद करू शकता, म्हणजे पुढच्या वर्षीपासून. आणि तुम्ही फक्त पूजेची मांडणी करायची आहे, सेवा करायची आहे. सेवा करणं महत्त्वाचं आहे. आता खूप जणांकडून उपवास होत नाही, कारण की अनेक जणांना काही तब्येतीच्या कारणामुळे औषधं वगैरे चालू असतात, मेडिसिन चालू असतात. मग काय होतं की आपण जे औषधं घेतो, ज्या टॅबलेट घेतो, गोळ्या घेतो, त्याचं आपल्या बॉडीवरती परिणाम होत असतो, आणि काही खाल्लं पिल्लं नाही तर मग त्याचा देखील वेगळा इफेक्ट हा बॉडीवरती होऊ शकतो. तर मग तुम्ही अशा वेळी तुम्ही पुढच्या वर्षीपासून आत्ता जे उद्यापन करा, आणि पुढच्या वर्षीपासून तुम्ही आणि पूजेची मांडणी करायची आहे, कथा ऐकायची आहे, आणि सेवा आपल्याकडून घडली पाहिजे, एवढंच पुढच्या वर्षीपासून तुम्ही करायचं आहे. तुम्ही तुमचे उपवास इथे तुम्ही थांबू शकता, त्याला काही हरकत नाही, कारण की देवाला देखील सगळं दिसते. आपण आपला जो भाव आहे तो सगळा देवापर्यंत पोहोचतो. त्यामुळे तुमच्याच्यानं जर का उपवास करणं शक्य होत नसेल तर तुम्ही उपवास करू नका, आणि फक्त तुम्ही जी पूजेची मांडणी आहे ती कंटिन्यू करा, कथा ऐका आणि सेवा करा. एवढं तुम्ही पुढच्या वर्षीपासून करू शकता. तर शेवटच्या गुरुवारी तुम्ही ज्यांना एकादशी आहे त्यांनी एकादशीचा उपवास करा, गुरुवारचं व्रत देखील करा, आणि पूजेची मांडणी करा. उद्यापन जर तुम्ही साध्या पद्धतीने करत असाल तर मग तुम्ही साध्या पद्धतीने उद्यापन करा, म्हणजे जसं सांगितलं की दूध वगैरे देऊन तुम्ही उद्यापन करू शकता ओटी भरून. आणि कुणी जर का समजा आता मी जसं की मी एक सुवासिनी जेवू घालते, मग अशा कंडिशनमध्ये मला शेवटच्या गुरुवारी एकादशीच्या दिवशी उद्यापन करता येणार नाही, मग पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करणार आहे. तर तुम्ही जर का साधं उद्यापन करत असाल तर या गुरुवारी करा, म्हणजे शेवटच्या गुरुवारी 26 तारखेला. आणि जर तुम्ही एखादी सुवासिनी किंवा 5 सुवासिनी कोणी जेवू घालते, तुम्ही जर का तसं करत असाल मग तुम्ही पौष महिन्यातला पहिला गुरुवार तुम्ही प्रिफर करू शकता. म्हणजे आता अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की पौष महिन्यात उद्यापन कसं करायचं, पौष महिन्यामध्ये तर शुभ कार्य करणं वर्ज्य असते. परंतु असं काही नाही, आपलं एखादं उद्यापन असेल तर आपण ते नक्कीच करू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. कारण पौष महिन्यामध्ये मकर संक्रांत देखील येते. प्रत्येक महिना हा शुभच असतो.
फक्त त्यामध्ये जो काही राहू काळ असतो तो बघायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला करायचं असते. आणि राहू काळ हा आपल्या कॅलेंडरवरती दिलेला असतो. तिथे प्रत्येक दिवसाचा राहू काळ हा आपल्याला कॅलेंडरवरती दिलेला असतो. तर महालक्ष्मी जे कॅलेंडर आहे त्यावरती दिलेलं असते. तुमच्याकडे कुठलं कॅलेंडर आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता. माझ्याकडे महालक्ष्मी कॅलेंडर आहे, तर महालक्ष्मी कॅलेंडरवरती राहू काळ हा कधी आहे हा प्रत्येक दिवसाचा त्यामध्ये दिलेला असतो. तर राहू काळ आपल्याला फक्त पाळायचा असतो. प्रत्येक महिना शुभच असतो. तुम्ही पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी बिंदास तुम्ही तुमचं उद्यापन करू शकता. कोणाला काही अडचण असेल, समजा पिरियड वगैरे आलेला असेल, सुतक असेल, त्यांना काही अडचण असेल, 3 गुरुवार झालेले असतील, एखादा गुरुवार, आता स्त्री म्हटल्याच्या नंतर एखादा गुरुवार हा आपला जातोच काही अडचणी आल्यामुळे, मासिक धर्म आल्यामुळे, तर मग तुम्ही पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी देखील उद्यापन करू शकता. त्याला काही हरकत नाही. या प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर ज्यांना हा प्रश्न पडलेला असेल त्यांना या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळाले असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.